महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे टेक्नोसेव्ही आहेत हे राज राहिलेले नाही। जीन्स परिधान केलेला तरुण शेतकरी शेतात ट्रॅक्टर चालवतोय हे स्वप्न पाहणाऱ्या आणि सर्वसामान्यांची नाळ आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांचं कोण कौतुक झालं होतं। पण नंतर मात्र काहीतरी बिनसलं। आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे राज तंत्रकुशल होण्याची सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करायला हवी हे बहुधा विसरले। हे आम्ही नाही, मनसेचं गेले अनेक दिवस निश्चित पडलेलं अधिकृत संकेतस्थळ सांगताय। थोडं तांत्रिक अडचण होती ती आता दूर होईल। कधीपर्यंत होईल? कारण का खूप जण विचारतात एखाद दोन दिवसात होईल। सध्या राजकारणात चाचपडणाऱ्या मनसेची दशा सुधारण्यासाठी पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनाची दिशा बदलण्याचा पर्याय राज यांनी अवलंबला। 2012 सालच्या पालिका निवडणुकीत मनसेकडे किंग मेकर पार्टी म्हणून पाहिलं गेलं होतं। आज पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर मनसे सत्तेच्या स्पर्धेतून दूर फेकली गेल्याचं चित्र आहे। सर्व राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून घेत असताना तंत्रकुशल नेता अशी ओळख जपणारे राज ठाकरे आपल्या पक्षाचं संकेतस्थळ प्रदीर्घ काळ नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत कसं ठेवू शकतात, हा राजकीय विश्लेषकांच्याही आकलना पलीकडचा प्रश्न झाला आहे। वेबसाईट हा पक्ष प्रचाराचा अतिशय महत्त्वाचा दुवा असतो। दुर्दैवानं काय आलं की पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनाच निवडणूक लढण्याची इच्छा नाही आहे। मोरल त्यांचं पूर्ण डाऊन झालं आहे। ते स्वतःच त्यांची काही इच्छा नसल्यामुळे साहजिक आहे त्यांच्या पक्षाच्या वेबसाईटकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असेल। राज्यात शिवसेनेला पर्याय बनण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली। मनसेनं काही काळ आपलं आव्हान दगदगत ठेवलंही। आज घडीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी धनुष्याची प्रत्यंचा खेचणाऱ्या शिवसेनेच्या हायटेक प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेनं संकेतस्थळाची तलवार उपसलेली नाही। सर्वसामान्य मनसे कार्यकर्ता तूर्त तरी नवनिर्माणाच्या प्रतीक्षेत आहे, पक्ष आणि संकेतस्थळाच्याही। मुंबई लाईव्ह।